सगळा पसारा टाकोनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण ईश्वाधिकार विश्वप्रिय पंढरीतल्या मालकाचा अंतकरण असणारी संत मंगळवेढ्याचे मालक श्रीमंत श्री चोखोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला। या अभंगाद्वारे मंगळवेढ्याचे मालक नमूद करतात, ज्या दिवशी आयुष्याची माळ तुटत असते त्या दिवशी सगळा पसारा ठरत असतो। बंगला किती कोटीचा आहे, पैसे किती जवळ आहेत, कपडे किती भारीचे घालत होतात, अलंकार किती होते, पद किती मोठं होतं, या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीसाठी आयुष्याची माळ तुटली की त्या पसारा ठरत असतात। त्या काय सोबतच्या नाहीत। या जीवनामध्ये दोनच गोष्टी पसारा ठरत नाहीत, एक पंढरीतल्या मालकाचं केलेलं भजन आणि आपण केलेली चांगली कामं। ही दोन सोडून दिले तर बाकी सगळ्या जीवनातल्या गोष्टी पसारा ठरतात। हिरवा उगा पसारा पसारा, हिरवा उगा पसारा हिरवा उगा पसारा पसारा, हिरवा उगा पसारा तुका माने तुझी खरा, हिरवा उगा पसारा, हिरवा उगा पसारा, हिरवा उगा पसारा। देऊतले मालक सांगतात, तुका म्हणे तुझी खरा, हे देवा जगदानंद कंद जगतपते, खरा फक्त तू आहेस। आणि त्या मालकाला सोडून दिलं तर येर वावगा पसारा। एक आमचं पाहुणं नालायक होतं, भडवं होतं, हरामखोर, त्याला बंगल्याचं लय फुगीरपणा होता। तेव्हा मला पत्राचं घर होतं। ते मला कधी म्हणायचं, बाळू महाराज पावसात तुम्हाला झोप येत नसेल। म्हणलं काय पत्र काय अंगावर पडत येत का? नाही म्हणे धडधड धडधड वाजत असतील ना। म्हणलं काय पत्रात महाराष्ट्रात मी एकटा थोडं झोपत, काय त्याला नवलाची गोष्ट नाही, पण आम्हाला पाऊस आल्याला कळतच नाही। म्हणलं तुझ्या घरात नदी घुसल सुंबळ्या एखाद्याशी थांब। तर त्याच्या घरात नदी नाही घुसली, त्याला घरातच देवाण ठुलं नाही। विठाला मला राग येईन म्हणून आमचा पाहुणा म्हणलो, इतका हरामखोर मा पाहुणा नाही, हे तुमच्यातलंच कोणतरी एक जण होतं। विठाला एवढ्या कोटीचा बंगला पण तुझ्यासाठी पसारा ठरणारे। पोरं काही वर जाळीत नाहीत, दारात जाळीत नाहीत, हॉलमध्ये जाळीत नाहीत, गच्चीव जाळीत नाहीत। हे सगळे विचार करून कुठं काढा म्हणतात बाबा, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार। स्वतःला बोलत जायचं तरी ती विचार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार। ही सगळी घरातली माणसं विचार करून त्याला घराच्या बाहेर काढतात। कुठं नेऊन निजी देतो, नेवोनी निजविती स्मशानी, नेवोनी निजविती स्मशानी, Bye.
रुपयाचा बंगला आहे, तुला तिथं ठुत नाहीत. नेवोनी निजविती स्मशानी, मानसे जाळीती त्या ठिकाणी, मानसे जाळीती त्या ठिकाणी, नेवोनी निजविती स्मशानी. केवढाही बंगला असू द्या माऊली बुवा, ते पसार आहे त्यासाठी त्याला मशानात निजवतात. असो, पंढरीतल्या मालकाचं भजन, काशीतल्या मालकाचं भजन आणि जीवनात केलेली सात्विक सदाचारी पुण्यशील कामं, ही दोन गोष्टी वगळता विश्वातला सगळा पसारा ठरतो. आपला सगळा पसारा लय लोकांना नाद असतो पसारा सांगायचा. मी तंबाखू खातो पण चुनाळ सोन्याचा, चुन्याची डबी चांदीची आहे. अरे हिऱ्याची करणं सुंबळ्या, तंबाखू तंबाखूच असते. काय विषय, तंबाखू कुठं सोन्याची असते का? ती सोन्याची पानं असतात का? काय काय लय. एक जण म्हणला मला कान कोरणं सोन्याचं आहे. हे कान फुकून देणार आहे ते एके दिवशी पोरं. का ज्या कानाला सोन्याच्या काडीन कोरलं ते कान असा कपाटात ठेवणार आहेत का कापून? कष्ट होते नि इतका गदळ खराब होईल ना महाराज. नाही, हे सगळा पसारा ठरतो, पसारा. चला, म्हणून जीवनात दोन कामं केली पाहिजे. माझ्या पंढरीतल्या मालकाचं भजन केलं पाहिजे आणि पंढरीतल्या मालकाला आवडेल अशा समाजसेवेचं काम केलं पाहिजे. या दोन गोष्टी केल्या की माणसानं माणूसपण म्हणून जगल्याचा त्याला मोठेपणा संभाव्य होतो. आणि ह्या दोन गोष्टी आपण जर नाही केल्या तर त्याच्यात आणि ऊसातल्या डुकरात काही पण ते बी मुसमुसलेलंच असतं. खातं उलीसाठी पुरून नासच करतं जास्त उसाड. असे आपणही संपत्तीच्या बळावर नाश करीत फिरलोत ना, मग त्याच्यात आणि आपल्यात काय फरक आहे माऊली बुवा विठाला. चला, आयुष्याची माळ किती मोठ्या माणसाची तुटती तुमच्या पुढे मांडतो. आशीर्वाद द्या. मला वाटतंय सरंब पहिल्यांदाच आलो या गावात. बा, स्वर्गीय कैलासवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी, वैकुंठवासी संदीपानराव चांगदेवराव भोईटे, आदरणीय एका वयोवृद्ध व्यक्तीचं पुण्यस्मरण आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये संदीपानरावांची फार मोठी वर्णी होती. या संदीपान भाऊ, आदरणीय भाऊंच्या बाबतीमध्ये एक सामाजिक वारसा जोपासलेलं व्यक्तिमत्व, सर्वांच्या अंतःकरणातलं सात्विक सदाचारी, सहज निखळ काळ्या मातीशी नाळ जोडलेलं रत्न आदरणीय संदीपान भाऊ. दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला. इहलोकातली यात्रा संपली. जावं लागलं उपजल्या पिंडा, मरण सांगाते आया सोय कधी नाना पडेगा, किराये का घर तो खाली करना ही पडेगा. हे द्यावं लागतंय. त्यांच्या पश्चात आदरणीय ॲडव्होकेट दादासाहेब भोईटे, ॲडव्होकेट शरदराव भोईटे आणि भरतजी भोईटे हे सुपुत्र आहेत. या छोट्याखानी खेड्यामध्ये ज्यांचा जन्म झाला, वास झाला, सर्वसामान्यांच्या अंतःकरणामध्ये अंतःकरण ठेवून आपलं जीवन कडेला नेलं आणि प्रापंचिक जीवनात आपल्या अपत्यांना गोड प्रकारचं शिक्षण देऊन बऱ्यापैकी वकील साहेब पुण्यासारख्या ठिकाणी आपलं साम्राज्य तिथं निर्माण करतात. हो, आदरणीय संदीपान भाऊंचा आशीर्वाद आहे. बापू, मी श्राद्धाच्या कीर्तनात प्रत्येक वेळेस वक्ते बाबांचा तो पुरावा सांगत असतो की माणूस हा वकील साहेब शैक्षणिक क्षेत्रात, व्यापार क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात, पारमार्थिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात जर मोठा व्हायचा असेल तर आपल्या बुजुर्गांचा आशीर्वाद लागतो. शिक्षण घेणं, अभ्यास करणं हे तर कर्तव्य आहे, त्याबद्दल विषय नाही. शेतकऱ्याने पेरत जावं, शेतकऱ्यानं दुसऱ्याच्या जनावरांना आपली मका खाऊ नये म्हणून कुंपण करत जावं, पण त्या मकेला किती कंस लावायचे का कंस लागायच्या टायमाला पाऊस बंद करायचा आहे, हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी जशा आहेत
तसा आशीर्वादाची ताकद, पावसाची ताकद पिकाला वाढवते आणि आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादाची ताकद आपल्याला मोठं करत असते. म्हणून आदरणीय स्वर्गीय संदीपान भाऊंचा तुम्हाला आशीर्वाद महाराज म्हणायचे वक्ते बाबा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. कल्याण इच्छिते तया पोळा, कल्याण इच्छिते तया पोळा. स्वर्गीचे पूर्वज पाहताची वाट, स्वर्गीचे पूर्वज पाहताची वाट. आपल्या हयातीतल्या कुटुंबातल्या लोकांना आशीर्वाद महाराजजी पितृदेव देत असतात. तसा संदीपान भाऊंचा आशीर्वाद या तिन्ही सुपुत्रांना, त्या परिवाराला, शरीरानं जरी ते पितृगयेला गेले असतील तरी पण आशीर्वादाच्या रूपाने कायमस्वरूपी या कुटुंबातल्या लोकांच्या पाठीमागं राहावं अशी पितृगयेच्या चरणी प्रार्थना करेल, पितृलोकांच्या चरणी प्रार्थना करेल. उपस्थित मृदंगाचार्य या परिसराला लाभलेलं अत्यंत कमी वयामध्ये गोड अशी उतुंग ज्यांनी भरारी घेतली असे आसाराम महाराज साबळे आहेत. माझ्यावर अतूट प्रेम करणारी व्यक्ती आहे. ते सुद्धा या ठिकाणी आहेत. मला वाटतं आपल्याच संस्थेतलं आहे. किती कमी वय बापू, या वयामध्ये माशीच्या पिलासारखी, पाण्यातल्या माशासारखी असं अत्यंत चपळ हे याच खाणीत घडलेलं लेकरू. महाराजांनी त्याच्यावर संस्कार केले. छान पक्वाद वाजवतो. वा, भविष्यात फक्त नियम सांभाळ, देव तुला लय मोठं करीन. तंबाखू खाऊ नको, गुटखा खाऊ नको, हरामखोराचं ऐकून सिगरेटी ओढू नकोस, शक्यतो कपडे आपलेच घाली जाय, बरमुडा घालून पक्वाद वाजू नकोस, देव तुला लय मोठं करील बापू, लय मोठं करील, असे नियम सांभाळ. आणि पंढरपुरातल्या मालका एक मायबापाला मानायचं, हे सुद्धा नियम सांभाळ. ज्यानं शिकवलंय त्या गुरुला मानायचं, हे नियम सांभाळ. दगडावर आपटिल्यानं तुला मरण नाही, म्हणजे याचा अर्थ तुला कोणीच मागं वाढणार नाही. विठाला गायन क्षेत्रातली, या परिसरातली अत्यंत बुलंद तोप, वयोवृद्ध, तपोवृद्ध आदरणीय गुरुजी आहेत. भैरू गुरुजी. हो, या परिसरातलं माझ्यावर अतूट प्रेम करणारं आदरणीय हरिभाऊ गुरुजी आहेत. सतत कधी पण एखाद्या वेळेस फोन करतात, भेटले आदरानं नमस्कार रामराम करतात, हरी घालतात. गुरुजींना सुद्धा प्रणाम. विणेकरी बाबा असतील, या बाजूची सर्व गुणीजन मंडळी, हरिभक्तीपरायण आदरणीय अनिल महाराज आहेत, आदरणीय ज्ञानेश्वर महाराज आहेत. आदरणीय बापूंच्या बाबतीत काय सांगायचं, त्यांना प्रमाण लय पाठ, खूप पाठांतर. आणि नारायण बाबांचा आशीर्वाद आहे त्यांना गोड, खूप प्रमाण पाठ. आदरणीय उत्तरेश्वर बापू, त्यांनाही प्रणाम. आजच्या या तारखेसाठी अत्यंत तळमळ माऊली महाराजांची, इतकी तळमळ, इतकी तळमळ. आता घुले महाराजांना सांगितलं, बापूंना सांगितलं, तरी पण बाळू महाराजाला बोलावंच. इतकी तळमळ, इतकी तळमळ. आदरणीय आमचे माऊली महाराज, त्यांनाही प्रणाम. आमची फार जुनी ओळख, आमचे कोकाटे महाराज, विभीषण महाराज, इंगळे दादासोबत ते चाली वगैरे म्हणायचे दादांच्या ढंगात अत्यंत. आमच्या कोकाटे महाराजांना सुद्धा प्रणाम. साऊंड सिस्टीमवाले तुम्ही पण गोड आहात. आभाळा आलं तरी तुम्हाला सर्दी नाही झाली, नाही तर लय साऊंड सिस्टीमवाल्याला पुण्यात आभाळ आल्यावर ते इकडं कुरकुर कुरकुर करीत आहे. पण बरं आहे तुमचं. विठाला तुटला आयुष्याचा दोरा. मला वाटते भाऊंचे 2 पुत्र वकील आहेत ना, यायला जुळलं असं एक चरित्र सांगतो.
सरपंच होते ते. वा 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 वा. गावातले प्रथम नागरिक सुद्धा होते. वा छान. तुटला आयुष्याचा दोरा 25 वर्ष. क्या बात आहे. वा किती गोडवा. 25 वर्ष सरपंच. हो. आणि सात्विक जीवन जगले. आता 1-2 सरपंच झाले पण बापात चर जमीन इकून झाली. गेला नाशिकला गटू उचलायला सुंबळ्या. काय मी सरपंच झालो. बायको कदरली तुला आणि गावाचं काय कल्याण करशील तू. विठाला वा. नाही ती माणसं विश्वाच्या मालकाचा आशीर्वाद घेऊन आलेली माणसं असतात माणिक बाबा. ती तसं होत नाही ते. असो. एका राजाची ख्याती जरा दूरवर पसरली. राजा नव्हता बरं नुसता. राजा अधिक वारकरी. बापू हो. तो राजा अधिक वारकरी. राजे खूप असतील पण राजा अधिक वारकरी अशी विरळी लोक सापडतील. विरळी सापडतील. तो राजाही आहे आणि वारकरी सुद्धा आहे. आता राजाच्या विरोधात नसतंय कोणी जाऊ शकत. नुसते माईकवर याच्यावर त्याच्यावर बोलत असते. पदावरल्या लोकांना सरळ सरळ विरोध करता येत नसतो ना. कारण त्याच्या हातात ताकद असतील ती. कारण ते सत्ताशी कोण करी आवेर. मालकांचं वाक्य. ज्याच्या डोक्यावर सत्तेचं छत्र आहे, ज्याला सत्तेचं सिंहासन आहे, त्याच्या शब्दात कोण खोटेपणा आणणार. ते नुसते राजा नाही वारकरी आहेत. आणि वारकरी असल्यामुळे बऱ्यापैकी काही लोकांच्या अंतःकरणात असं त्यांची ख्याती. मग अधिवेशनात प्रस्ताव मांडला. ह्या हिवाळी उन्हाळी पावसाळी नाही. हा खालच्या अधिवेशनात नाही. हा इथं तो खुर्च्या मोडूस तर येकून एकाल भांडायले. इथं कशाला ते बहिणा अधिवेशनात. ते टी व्हीवर पाहतो आपण लोकांच्या बैठकीत बसतो. मला कशाची टी आली. मोबाईल नाही टी व्ही नाही. कोणाच्या बैठकीत लवकर गेल्यावर बघायला भेटते त्याचे ते भांडणं बुक्या आदळलेल्या, ते टेबल आपटिलेले, एका फायली फेकलेल्या. किती सुशिक्षित लोक. त्यांना सोबतेत का अशा गोष्टी करायला. विठाला वरच्या अधिवेशनात फाईल मांडली. भैरू गुरुजी पंढरपुरातले मालक आणि काशीतले मालक त्या अधिवेशनातले बॉस. त्याच्यापाशी काही देव आहे ना. आता देव बी काय भंगिरी आहेत ना. नालायक देव आहेत काही ज्याच्या मंदिराकडे पाहून इतकी हरामखोर देव आहेत. शेंदरी हेंदरी कोण पूजी भूते केते. जे पोटासाठी माऊली भीक मागायलेत अशा भीक माग्या देवायच्या आपण वारकऱ्यांनी पाया पडायचं नाही. आपलं पाप उतवालं समजायचं. अशा देवायच्या पाया पडलं की विठाला माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायांनी सांगितलेल्या देवांच्या पाया पडायचं. कोणा नाही देवाच्या पाया पडायचं. हो नाही. पाऊस येणार आता. त्याच्या घरात कीर्तन येणं. कीर्तन हिवाळ्यात उन्हाळ्यात नाही. पावसाळ्यात आपण त्याच्यावर कशाला रुसायचं. एक जणाचं घर किरायान केलं यान खिळे ठोकले भेतील. ते म्हणला खाली करा. त्याचं घर होतं ते. आता पावसाळ्यात त्याचंच घर आहे. विठाला बघू जवरक करू देईल तवरक पाहू. ख्याती पसरली. प्रस्ताव मान्य केला आणि 2 देव परीक्षा घेण्यासाठी पाठवले. त्याच्यापैकी एक देव कबूतर झाला आणि एक देव बहिर ससाना झाला. भाऊंचे 2 पुत्र वकील आहे. त्याच्यावर बोलतोय. ती मशीन झाका बोजारशी. आणि मग तो राजा वारकरी असल्यामुळं, सनातन संस्कृतीचा असल्यामुळे, वैदिक संस्कृतीचा असल्यामुळे, या भागवत संप्रदायाचा असल्यामुळे तो सकाळी पूजा करत होता. सकाळी तुळशीला पाणी घातलं, ग्रंथ संपदा पुढे मांडली, आपली साधना केली.
राजे हो, या देशाचा राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम जातीनं मुसलमान होते तरी पण गीता वाचवायचे. विठाला कारण परंपरा या देशाला परंपरा आहे. मला काय ते मुस्लिम असल्यामुळे चोंबळायचा असा विषय नाही. त्यांच्याकडे हे नसताना सुद्धा ते गीतेचा अभ्यास करायचे. मग आपण किती गीता वाचवायला पाहिजे हे आपल्याला चपराक आहे. आपण तर गीता वाचिल्याशिवाय बाहेर नाही पडायला पाहिजे. एवढं मोठं काय करीन बैर ससाना. आता राजाच्या मांडीवर कबूतर बसल्यावर हसू लागलं, आधी रडू लागलं. न ते का खरं कबूतर होतं का? देव होता एक देव. पण भीती संपली, हसू लागलं. आणि आता बहिर ससाना रडायलाय. राजाने विचारलं काय झालं रे गोरायला, मोठा ओरडायला. आधी तर फार याच्या पाठीमागं खाऊ काठू करत होता. त्यांनी सांगितलं राजे साहेब, गेल्या 4 दिवसापासून पोटात कण नाही, शिकारच सापडली नाही. आणि आज सापडली तर तुम्ही तुमच्या मांडीवर घेतली. तासभरात जर शिकार नाही सापडली तर मरतो आणि मी मेल्याचं पाप तुम्हाला फेडावं लागेल. राजानं सांगितलं आगाऊच काम बा, हे मेलं बिल उपाशी तर आपल्याला पाप. कबुतराला सांगितलं जाय हो तिकडं. कबूतर म्हणला मी तुम्हाला अभय मागितलंय, तुमच्याकडे शरणांगती पत्कारली, तुम्हाला मदत मागितली. आणि तुम्ही राजे असून परमार्थिक वारकरी असून जर मला मदत करीत नाही तर तुमच्या देखता जर मला यानं खाल्लं तर मी मेल्याचं पाप तुम्हाला लागेल. ही धरली आडकी त्यात सुपारी. याला धर्मसंकट म्हणायचं. काय करावं? राजा नुसता राजा नाही तो वारकरी आहे. वाक्य नीट आहे का? नुसता राजा नाही तो वारकरी राजा आहे. आणि वारकऱ्याला दया असती. हृदयी वैष्णवाचा. या वैष्णवाच्या अंतःकरणामध्ये कळवळा असतो, भावना असतात, सात्विकता असती, सदाचारी वृत्ती असती, पावनता असती, धर्मनिरपेक्षता असती, परमार्थिक येते. राजानं विचार केला हे कबूतर वजन किती का असेल असं रंबवायचं. त्यानं प्रश्न केला, ए बैर ससाना. जी माय बाप. ते मोठं गोड बोलू लागलं ना. ते काय बैर ससाना नव्हता ना, ते परीक्षा पाहायला आलेलं होतं. या कबुतराचं तू काय काय खाणार? मी मज्जा खाणार, तंतू खाणार आणि मांस खाणार. मांस, मज्जा आणि तंतू शरीरातला भाग आहे. ह्या 3 वस्तू खाणार. आणि काय काय नाही खाणार? पंख खाणार नाही, आस्ती खाणार नाही, पायाची नख खाणार नाही आणि चोच खाणार नाही. 3 वस्तू खाणार, 4 वस्तू नाही खाणार. राजा हुशार आहे. राजानं सांगितलं हे बहिर ससाना, तुलाही मरू देत नाही आणि यालाही मरू देत नाही. तू वाचावा याच्या करता तू फक्त याच्या 3च गोष्टी खाणार आहेत. मांस खाणार आहेत, मज्जा खाणार आहे, तंतू खाणार आहे. याच्या नखा हाडा सगट वजनाचं मांस माझ्या मांडीचं तुला देऊन टाकतो. तलवार अशी मांडीला लावली, मोठा खोंगा भरून घेतला, मांडीचं मांस तुटला. आयुष्याचा दोरा सांगतो. आता ते बैर ससाना म्हणला मला असं मोह घुम देऊ नका, मला कबुतराच्या वजनात द्या. आणलं तराजू आणि तराजूमध्ये कबूतर एका पारड्यात बसलंय. आणि राजानं मांडीचं मांस कापणार तेवढ्या अवकाशात बहिर ससाना म्हणला तुम्ही कोण्या मांडीचं मांस कापलंय? उजव्या का डाव्या? राहू द्या थोडा वेळ राहू द्या ना. ते आता काय आवाज झालेला आहे पद्धतशीर, राहू द्या, काय ताण घेऊ नका. धकून घ्यायचं असतंय. अहो सरपणच भिजल्यावर पिठलं भाकरीवर धकून घ्यायचं. हो चुलीत पाणी घुसलं येटगळ नवरा म्हणला भजे तळ हाणायला पाहिजे त्याला. विठाला विठाला निसर्गाचा आम्ही तुमच्यावर कसे रुसू आहे का नाही, परिस्थितीत तशी आहे.
बरं ते लाखो रुपयाची वस्तू आहे न बापू, त्याच्यात पाणी घुसल्यावर लय लांब पाणी जाते. विठाला विठाला चला. आणि लाऊडस्पीकर आहे आपल्या अध्यात्मातला हल्लीच्या काळातला एक घटक आहे माऊली महाराज. पण त्याच्या विरोधात का जायचं बिचाऱ्याच्या? जनतेपर्यंत आपला आवाज पोचायचं काम ते आसाराम महाराज करतात. का त्यांना कधी कधी मी वाढण्यासाठी आरडत असतो, आता रडल्याशिवाय माय बी पाजित नाही, ते हे बी कशी वाढ म्हणावं लागतं एखाद्या वेळेस तसं. विठाला आता छत्रीचं असं झालं, मी वारीत जात असतो, ज्ञानोबराय तुकोबरायाच्या सोहळ्यात तंबूपशी फक्त पकवाद्याला छत्री असती, कीर्तनकाराला नसती. आता हे तू या यूट्यूबमध्ये पाहिलं आम्हाला गोळ्या घालतेत काय काय लोक. ते 2% लोकायला कमेंट देण्याचंच काम असतं. ते खापल्या काढायचे त्याला बायका कदारल्या त्या भंगीर यायला, मग ते आमचं हिचकित येत. इठाला लय बाळू महाराजाला कोम फुटू लागले का, त्याच्या छत्री धरली, असे माणसं म्हणणारे असते, चलत राहते. काही लोकायला स्वतःच्या दुखण्यापेक्षा दुसऱ्याचं चांगलं चाललंय याच्यातच ते जास्त जळत येत. असतं चलत राहते. आता काय धरली, मी काय धरा नाही म्हणलं, तुम्ही धरली. आता कोणाला नको वाटतं का? अहो चोंबळल्यावर मग सड उभी राहती. मी तर माणूस आहे ना. विठाला शेतकरी माणूस. आता मला का नग वाटन का आश्रम छत्री. तुम्हाला धन्यवाद. कोण्या मांडीचं मास आहे काय हुशार होते बैर ससाना. राजन सांगितलं ह्याही मांडीचा असून ह्याही मांडीचा असो का? नाही म्हणले, पतीचा अर्धांग पत्नीचा असतंय. वामांगी रखुमाई दिश दिव्य शोभा, किंवा अर्धांगी पार्वती सुमनाच्या माळा, विभूतीचे उधळण शीतकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा. जय देव जय देव जय श्री शंकरा. अर्धांगी पार्वती. लग्न जैन जैन केलं का त्याचं अर्ध शरीर पत्नीचं असतंय. लग्नाच्या आधी काय उड्या हानी तू हान, लग्न झाल्या व्यसन घातलेल्या बायला सारखं राहावं लागतं. लग्न झाल्यावर जर व्यसन तोडून फिरत असेल तर कठाळ्याच्या बी यादीत नाही आणि बैलाच्या बी यादीत नाही. मग यम रट्टे हानीत असतो सोंबळ्या. हिशोबात राहिलं पाहिजे. विठाला बस पुरे, आता पुरे 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 राहू द्या राहू द्या. हो ना, बाजारातून गुळ आणूस तर माणसं जेवायलेत, आता कशाला ताण घेता. ठीक आहे म्हणले. त्या मांडीचं मांस कापलं, पारड्यात टाकलं, पण कबूतर नव्हतं राजे. हो कोकाटे बोवा, ते देव होता एक. त्याचं वजन वाढू लागलं आणि एका बाजूचं मांस त्या राजाचं सगळ्या पारड्यात टाकलं, सगळ्या पारड्यात टाकलं, तरी काही पारडं भरच नाही. आता राहिला अर्धांग. राजा हुशार आहे, सात्विक आहे, सदाचारी आहे, पुण्यशील आहे, पावन आहे. बायको काय दटवायसाठीच करीत नसते. लालनात पालयन्ते भार्या. प्रापंचिक जीवनातला धर्मसिद्धांत सांगितला, लालनात पालयन्ते भार्या. पत्नीचं पालन करणं हे पुरुषार्थाचं लक्षण आहे. हा 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 पिसाळ्याला कोत्र्यासारखा टाक आंघोळील पाणी, वाढ जेवायला, कुठे आहेत कपडे, झाली की इस्त्री, इथं कस काय डाग पडला, कर्ण भजे. किराणा आणला सोंबळ्या. ती सतारबाईचं रान खुरपायली, तुला जीव घालायला, तुला रुमण्यान हाणायला पाहिजे, आणि तरी तू तुला दटी तुतील. कशा हसत्या बाया पान. त्याच्याकडून बोलल्यावर खुश होत्यात, त्या खुश होत्यात. पण तुम्हाला बी सांगतो, महादेवाला बेल वाहण्यापेक्षा पांडुरंगाला मंजुळा वाहण्यापेक्षा नवऱ्याच पाय पड जा. हो, उजळलं की महादेवाला पाणी घालायला त्याला सर्दी होईन, मंदिर कोरडं होऊ दे ना.
आणि पांडुरंगाला तुळशी वाले एका बाईस तुळशीला मंजुळा ठेवली नाही. शेळी आहेस का काय तू? हा, विचारून आणि जाय मंजुळा. मनानच ती बाई उठायच्या आधीच मंजुळा वरबायड्या शेळीसारख्या. हा, आणि मालकाच्या पाया पडत नाही. ही बाई ज्या भागात आहे त्या भागात दुष्काळ पडतो. गळ्यात शपथ कुठं नाही. जी बाई नवऱ्याला मोजीत नाही का त्या बाईस तोंड पाहिलं म्हणजे काय कापलं इतकं पाप लागतंय. गौ हत्या समम पाप हा नैवम गिरगावकर लिखितम. हे काय मिळाले विठाला विठाला. एवढाच पुरावा सांगू बापू. आता खाली जरा वलसर झालं नाही, कशाला त्रास द्यायचा. आणि मोठी माणसं असते तर आपण यायला त्रास देणं म्हणजे आपल्याला पाप लागतं ना. ऐका, एवढा पुरावा देऊ. तुटला आयुष्याचा दोडा मावली बोल. आणि मग पत्नीने विचारलं, जीवनभर तुझ्यासाठी संसारात हे जीवन व्यतीत केलंय. जी मालक. आता काही इच्छा. महाराज ती सात्विक राजाची बायको होती. एका निष्ठावंत वारकरी राजाची पत्नी होती. इच्छा कल्पना वासना सगळ्या जळून गेल्या म्हणे. आता काय नाही राहिलं. मग हे शरीर या तराजूत टेकू का? टेका म्हणले. अख्खं शरीर त्याच्यात टेकलं. मला सांगायचं एक होतं. तो राजा, त्या राजाला कंसात एक शब्द लागला, न्यायी शिबिराजा. न्यायी शिबिराजा. ते वकील साहेब नैवेद्यासाठी तिकडे गेले असतील. मला एक म्हणायचं, आपल्या पवित्र भारत देशातला न्यायाधीश जज जोपर्यंत ड्युटीवर आहे तोपर्यंत त्याला न्यायाधीश म्हणता येते. पण माऊली उत्तरेश्वर बापू चंद्र सूर्य आहे तोपर्यंत शिबिराजाची न्याय नावाची पदवी काढायची. कोणाची मायवेली हरिभाऊ गुरुजी, कोणाची हिंमत आहे त्याची न्याय पदवी काढायची. न्यायी शिबिराजा काय तत्व असेल हो. त्यावेळेला या दोन्ही देवांनी आपली रूप प्रकट केली आणि राजा शिबीच्या समोर रडत होती. भगवान शिवशंकराने वंजळीमध्ये फुलं भरली. भगवान पंढरीतल्या मालकाने वैकुंठामध्ये वंजळीत फुलं भरली. अंजोळीमध्ये कैलासातनं भगवान शिवजीनं फुलं भरली आणि न्यायी शिबीच्या अंगावर पुष्पाची वृष्टी केली. काय राजा आहेस? आणि त्या दिवशी न्यायी शिबिराजा पदवी दिली. दृष्टांत संपला. महाराज चंद्र सूर्य येतोपर्यंत न्याय नावाची पदवी ज्याची संपत नाही, एवढा मोठा अधिकारी राजा. पण थांबता आलं का बापू? तुटला विषाचा दोरा, तुटला विषाचा दोरा, तुटला शिबिराजा. त्याही राजाला नाही थांबता आलं. स्वर्गीय संदीपान भाऊंना जावं लागलं. हे या कुटुंबातल्या लोकांना निमूटपणे मान्य करणं. केवढा राजा, केवढा राजा. काय त्याच्या व्याप्तीचं वजन करता येईल आपल्याला? काय त्याच्या सात्विक विवेकाचा जो प्रभाव आहे, जी कांती आहे, जे तेज आहे, सूर्याच्या प्रकाशाला लाजवील एवढी प्रतिभा त्याची गोड आहे. पण त्याही राजाला वेळ संपल्याच्या नंतर या मृत्यू लोकात थांबता येत नाही. तिथं तुमची आमची काय कथा आहे? तुटला आयुष्याचा दोरा. काही काही लोकांची दखल पंढरीतला मालक घेतो. माझ्या पवित्र महाराष्ट्राच्या मातीतल्या काही मावल्या असतील, काही पुरुष असतील, यांची दखल पंढरीतला मालक घेतो. महाराज पंढरीतला मालक मोठा किती आहे हे सांगता येईल का कोणाला? नाही सांगू शकत आपण, नाही सांगू शकत.
देखवी ऐकवी एक नारायण. तुम्ही माझ्याकडे बघता, मी तुमच्याकडे बघतो, मी बोललेलो तुम्ही ऐकता, तुमचे हावभाव मला चेहऱ्यावरून कळतेत. ह्या दोघांच्या मधातली दळणवळण क्रिया चालू ठेवायचं काम ज्याच्या हातात आहे त्याला पंढरीतला मालक म्हणतात. ज्या दिवशी त्याची कृपा संपते त्या दिवशी भाऊसारखं फोटोत बसावं लागतंय. सोपं कळेल, रुचेल, पचेल या शब्दात सांगतो. मला जास्त अडचणीत हात घाला वाटत नाही, इचू निघत असते. मला काय, मी 2-4 घंटे कीर्तन नुसतं संस्कृत. ये भाषा सर्वस्थितो यो मृत्युसारा यस्ततेवच काला स्थित संपन्नेह मशानशति जायते नाम यत कलत्रायम इष्ट सगोत्रेषु भयजाया भगिनी सभ्रताशो सर्वं भार्यायतं यलं पटेना सुतेषु जायति कन्या यस्सर्वान् ग्रहेषु यद्गेहं वैश्यान्नर नाम्ने भडाग्नि अग्नियायां यत् मत्कुंभां चरणायं विलज्जायते सर्वः यतं कायां रक्षायां गंगोदकम समर्पयामी. काय कळालं याच्यातलं तुम्हाला? हा, आणि मी काय शिव्या दिल्यात का तुम्हाला? एकच सांगितलं, या माणसाच्या जीवनातलं आत्मा गेल्याच्या नंतर तो माणूस मरत असतो. त्याची मुलं, त्याची बाळं, लेकरं बाळं सगळे बगळे मिळून त्याला मशानात नेतात. ते जाळक, त्याची ती राख पुन्हा गंगेत टाकतात. हे जरा वेगळ्या भाषेत सांगितलं. कशाला? आपल्या सोप्या भाषेत बोलायचं. माझा मराठाची बोल कौतुके अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके. सोप्या भाषेत जास्त अडचणीत कशाला शिरायचं? अहमन ब्रह्मन मायान. त्या बिचाऱ्या रानात काम करणाऱ्या मावल्याला काय कळन? कशा संग खावान ब्रह्म कशा संग तोंडाला लावा. ते लय टोकाला गेलेलं लोकायचं असतं ते, आहे का नाही? आपल्याला काय असतंय, काल काय भाजी होती याचा मेळ लागणं. आणि मन ब्रह्मन माया मंडपात मी का मंडप मायाव, टोपीत डोकं का डोकीत टोपी, बोटात अंगठी का अंगठीत बोट. हे पपेज माईल सांग सोंबळ्या विठाला. एवढ्या टोकाच्या ज्ञानाला वाईट म्हणणार नाही, पण ते पचलं पाहिजे ना लोकांना. म्हणून ज्ञानोबारायांनी सोपं वर्म सांगितलं. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. ज्ञानाचे सागर होते महाराज ते, त्याला काय सांगता येत नव्हतं हरिभाऊ गुरुजी. पण या कालामध्ये कलियुगामध्ये अत्यंत सोपं भक्तीचं साधन सांगितलं. सोपेवर मामा सांगितले दिंडी हाती घेऊन नाचा, दिंडी हाती घेऊन नाचा, दिंडी हाती घेऊन आपल्याला सोपं सांगितलं आहे का नाही? आणि सोपं सांगितलं माऊली कशाला अवघडात घुसायचं? एवढे पण नाही केला पाहिजे. एका घरी पाहुणा आला बापू. तुटला आयुष्याचा दोरा सांगतो आणि मग भाऊंवर आपण फुलं टाकू. उदाहरण क्रमांक 2. पाहुणा आला एक. तो पाहुणा त्या घरातल्या सुनबाईचा भाऊ होता. पाहुणा तसा श्रीमंत घरचा होता. किती श्रीमंत घरचा? त्या पाहुण्यानं त्याच्या बहिणीच्या लग्नात 5.5 क्विंटल सोन्याचा पलंग द्यालता. मला नाही सापडा असा भंगिऱ्या पाहुणा. काय पाहुणा असन त्यो? ह्याचे भंगिरीत सगळे. तात्विक सदाचारी पुण्यशील पाहुणा, ज्यानं बहिणीच्या लग्नात 5.5 क्विंटल सोन्याचा पलंग सप्रेम भेट द्याला. पण बहीण म्हणली, दादा नको बापू, मी मांडव परतणी झाल्यावर पलंग नेईल. कारण तिच्या लक्षात आलं भावानं इतक्या महागाईचा पलंग द्यालाय, पण सासऱ्याची तर ठवाल जागा आहे का? माणसं फुकट भेटल्यावर हाती बी घेतात. आणि काय खाऊ घालतो त्याला? झाड, त्याला 8 पायल्या तांदूळ लागते, तो खिचडीच मिळ नाही.
हा बहीण तुला ओवाळायला आली तर नुसतं कुखू लावलं तुळजापूरचा कारभार हा आणि तांदूळ लावायचे ते म्हणला बघ ते पंचपाळ्यातले उडाले आणि हाती घेतला फुकट काय खाऊ घाल तू त्याला काही गोष्टी मिळाल्या असल्या ते घ्यायच्या नाही ज्याला डोळेच नाहीत त्यांना चष्मा कशाला घ्यायचा ज्यानं लग्नच केलं नाही त्याला एक जणांना लुगडे दिले ते म्हणलं मला काय करायचे ओरिजिनल सांगायचे आणि लुगडे घ्यावं म्हणलं आपण इकू येडगळे कशाला घेतले तो सोमल्या आपलं काम आहे का ते घेणं बाई हुशार काय तातवी 700 वर्षापूर्वीची मुलगी असेल का कॉलेज होती का शाळा गुरुजी त्यावेळेला 700 वर्षापूर्वी भावान पलंग द्याला सोन्याचा मांडव परतणी झाल्यावर नेईल ठरी नेईन नाही न्यायचं का ना न्यायचं तुला सांगेल आणि आली सासरी पण सासरी झोपडं होतं बाईच्या लक्षात आलं झोपड्यात सोन्याचं पलंग ओपत असतो का वापस गेली आणि भावाला सांगितलं वडिलाला सांगितलं आता करा ते बाजूला जरसं वाढवा आता काय हरकत नाही वाढवा वापसा उभाट्या पाळी हाणली पाहिजे आणि मग बस दादा नको बापा पलंग मला नकोय नाजूक परिस्थिती आणि तेवढा मोठा श्रीमंत भाऊ आज बहिणीच्या घरी आलाय जेवायला काय कण्या आंबाड्या घुगऱ्या असतील भाजी भाकरी भावानं खाल्ली 7, 7:30, 8, 9 वाजेपर्यंत 9, 9:30 पर्यंत त्या घरात भजन झालं हे कॅमेऱ्यावाले बस रे खाली बस 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 चांगलं हसत आहे ते बी कीर्तनात बघ हा खाली बस हे तुझ्या मागचे तुला शाप देते हो ना ते मला पाहायला आले तर तू काय त्याला पाठ दाखी तू भजन झालं बापू आणि भजन आटपल्याच्या नंतर तर भावाची बहीण आपल्या मालकाला म्हणाली मालक धनी नवऱ्याला धनी म्हणणार बाई एक तुमच्या गावात हातवरी करा बरं तिच्या चपलात मंदिर बांधितो मी नाही म्हणणार कारण तुमच्या जिबील वेल्डिंग झाली तुम्ही नवऱ्याला नाही धनी म्हणायच्या लय आगाऊपणा महाराजाला काजू टाकून दूध पाजीन पण मालकाला टायमाला चहा द्यायची नाही हे कोण शिकले तुम्हाला काय शिकले सोंग ऐका गिरगावच्या बाळ्याचं जी बाई दिवसात नवऱ्याच्या एकदा पाया पडते तिला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज आणि जी दिवसात नवऱ्याच्या 3दा पाया पडते तिला जगातल्या कोण्याच देवाच्या पाया पडायची गरज नाही गांजा उडून आलो का मी मला विचारणार नाही का कोणी यान जर यूट्यूबला टाकिलत नाही का मग धोतर फाटूस तर हाणायचा एखादा माणूस म्हणजे विद्वान सांगायलो भंगिऱ्याला तर मित्तिंबिन भेद कोणाला असते विद्वानाला आणि विद्वान कोणता जो आचरणात हे त्याला हा नुसता असा विद्वानाचा आवा आणून आला का त्याला तर यम कुठं बी हानीन चुकून साधं बोलतोय माझ्या माईंनो पण पुराण वाचून बोलतोय वारकरी संप्रदायातल्या वक्त्यांनी पुराणाला छेद करून वापरलेली शब्द गाईचं मांस खाल्ले इतकं पाप लागतंय आधार नसताना बोलणे सांगा आधार वाचोनी काय सांगायची लोकांनी काय सांगायची लोकांनी काय सांगायची आधार वाचोनी काय सांगायची लोकांनी काय सांगायची लोकांनी काय सांगायची माझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो इथं बसलेल्या मावल्यांना पंढरपुरातल्या मालकापेक्षा काशीतल्या मालकापेक्षा कपाळाचा मालक श्रेष्ठ असतो पती श्रेष्ठ असतो पती तिची देवावरी सत्ता म्हणून भंगिऱ्याचं ऐक जाऊ नका ह्या भंगिऱ्यानं पिढ्याची पिढ्या मातीत घातल्यात काही काही भंगिऱ्यानं हो आपल्याकडे वास्तवला किंमत आहे वारकरी संप्रदाय हा ह्या अंधश्रद्धेला आपल्याकडे किंमत नाही
मी नेहमीच सांगत असतो, जो वडिलांच्या आई वडिलांच्या पाया पडतोय त्याच्या आम्ही पाया पडतो काही नवल नाही. जो मायबापाची सेवान पाया पडतोय त्याच्या तुकोबाराय सुद्धा पाया पडतात. नमो तया माता पित्याचे पालन, नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे सत्यवदे, नमो त्या वचन सत्यवदे, नमो तया माता पित्याचे नमो तया माता पित्याचे पालन. माझ्या देहूतले मालक म्हणतात, जो आई वडिलांची सेवा करतो त्याच्या मी पाया पडतो. तुकोबाराय. म्हणून जो आई वडिलाचं दर्शन घेतो त्याला भंगिऱ्याच्या पाया पडायची गरज नाही. पडणं मायबापाच्या पाया सकल तीर्थाची दोरे, जे का जाण माता पितरे. पंढरपूरला गेल्यावर 360 तीर्थ घडते. पाहता देऊळाची पाठ तीर्थे घडती 360. आणि हे 360 तीर्थ मायबापाच्या पाया पडलं की भेटत येत. माय बाप केवळ काशी, देवाचीच रूपे. तुका म्हणे माय बापे. हो, अवघी देवाचीच रूपे. ते प्रत्यक्ष देव आहेत आई वडील. सोपं करायचं राजे हो. चला बाईन शब्द वापरला माझ्या माईंनो. तुम्ही म्हणताल हे मेला आमच्या काऊन मुळावर आला. माणसाकडे जाईन तू. याचं कारण सांगतो. माझ्या पवित्र भारत देशाची सर्वात मोठी श्रीमंती कोण असेल तर तुम्ही आहात. म्हणून तुम्ही चुकता कामा नये. राज्य राणी व संपत्ती. कारण बाप किती जरी मोठा असला वकील साहेब तर लेकरायला टाइम माई इतका देऊ शकत नाही. आई जितका टाइम देते का तितका बाप देऊ शकत नाही. म्हणून या देशातली आई इतकी सुसंस्कारित पाहिजे की उद्या भारत देश चालवणाऱ्या हिऱ्यांना घडवण्याची ताकद तिच्यात आहे. तिनं भंगिऱ्या देवायच्या पाया पडायचं नाही, येडगळ देवायच्या पाया पडायचं नाही, ज्या देवायला ढवळे लिंब लागते त्या देवायकडे जायचं नाही. काही काही देवायला ढवळे लिंब आवडते. हे सारे उचलून या इथं तळ आहे ना, ह्या तळ्यात टाकायला पाहिजे अशी ही देव. तुम्हाला जर भेव वाटत असेल तर मला बोलवा. तसे उचलत नसतील तर JCB आणू किरायानं. हे नाही पवित्र शरीर आहे. मनुष्य देहीचे निज्ञान आहे. नंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने. इतकं पवित्र शरीर दिलंय. नालायकाच्या पायावर नाही ठेवायचं. चला धनी काय वजनदार शब्द आहे. नवऱ्याला धनी शब्द वापरला. धनी धनी काय ग. दादा आलाय माझा, जेवण झालंय, भजन आटपलंय, हिवाळ्याचे दिवस आहेत, आता त्याला झोपायचंय. कोण्या घरात. आपण ज्या घरात झोपतो त्या घरात तो झोपेल. जी मालक प्रत्येकाला पांघरायला एक एकच होतं. याला पांघरायला काय द्यायचं. मालकानं पत्नीला सांगितलं, प्रिये माझं गोदडं त्याला देऊन टाक. बायको होती. तिनं सांगितलं, मालक माझा दादा माझा भाऊ इतका हुशार आणि सात्विक आहे, त्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, मेहुण्याला गारव्यात ठेवून तो काय तुमचं गोदडं पांघरणार नाही. जाऊ दे म्हणले, तू बहीण आहेस तू देऊन टाक. नाही मालक, मी वयानं त्याच्यापेक्षा मोठी असल्यामुळं ते माझंही गोदडं पांघरणार नाही. आपल्याकडं दुसरं नाही. पण त्या घरामध्ये रक्ताच्या नात्यातली माणसं होती 13.
आणि रक्ताच्या नात्यापेक्षा कोटीपटीनं घट्ट नातं होतं प्रेमाचं. ती एक 14वी स्त्री होती, तिचं नाव होतं जनाबाई. रक्ताच्या नात्यापेक्षा कोटीपटीनं घट्ट नातं असं ठराविक लोकांचं झालं बरं का. यशोदा ही कृष्णाची जन्मदाता माता नसून पण कोट्यावधी माईला लाजविल इतकं काम केलं. धन्य यशोदा ती माय, दाशी जनी वंदी पाय. त्याग होता जीवनामध्ये, पण आई ही उपमा तिला शोभते. अशी काही नाते होती. जनाबाईनं भांडे उठली म्हणजे घासली. खापराची भांडे होती सगळी, कोपऱ्यात ठेवून दिली आणि हळूच कोण तिथं आल्या. मालकीनबाई. जनाबाई राजाबाईला मालकीन म्हणायच्या, नामदेवरायाला गुरुवर्य किंवा मालक म्हणायच्या. एक जण म्हणला, तुम्हाला काय माहित नामदेवरायाला मालक म्हणत होते. अरे सुंबळ्या, दाशी नामयाची म्हणून या. स्वतःला जर दाशी म्हणत असत्याल तर ज्याच्या घरच्या भाकरी खाते त्यांना मालक म्हणत असतील का नाही. हो, संप्रदाय फार गोड संप्रदाय आपला, विवेकाचं शिखर. महाराज विवेकानं आदर्श घ्यावा. त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय. मला काही कोण्या संप्रदायाला नाव ठेवायचं नाही आणि आपली लायकी पण नाही, आपली पात्रता नाही आणि आपली योग्यता नाही. आपल्याला देवाने शेती दिली, आपली पेरावा, आपली तशीच पेरायची ठुलीन दुसऱ्याच्या रासण्या करू लागला आणि मग बी घेऊन रानात गेला, तवरक जमीन वाळली आणि मग याची बायको जगदंबेपाशी जोगवा मागू लागली. अशी कामं नाही करायची फुकट कळण शेंडी वळवळ. त्याच्याला दुसऱ्याच्या चुली सारवायच्या घेणं देणं. बाई जनाबाईनं सांगितलं, माय माझ्या अंगावरची वाकळ मी तुमच्या दादाला पांघरायला देते. जना तुला थंडी, डोळ्याच्या कडा भरून आल्या. जना तुला थंडी नाही वाजणार. मालकीनबाई मी 11 साडे11 वाजेपर्यंत भजन करते आणि भजनाच्या नादात थंडी वाजत नाही. आज रात्रभर करीन, रात्रभर जागर करील भजनाचा, थंडीचा काही संबंध नाही. ठीक आहे. आणि जनाबाईनं ती वाकळ राजाबाईच्या भावाला, नामदेवरायाच्या मेव्हण्याला, बिदरच्या बादशाच्या सरदाराच्या मुलाला देऊन टाकली ती वाकळ. एक दिवस मुक्काम करणार आहे ते पंढरीमध्ये. महाराज त्याचं नशीब किती मोठं असेल हो कोकटे बुवा. कधी कधी भगवान शेजारती झाल्यावर जनाबाईकडे यायचे आणि जनाबाईचं भजन ऐकत बसायचे आणि वापस जाताना तिकडं पूजेची सामुग्री 3:30 पावणे 4ला मंदिरात तयार झाली की ती वाकळ जनाबाईची पंढरपुरातल्या मालकानं झटकून घडी करायची आणि वळणीवर टाकायची. ज्या गोदाड्याला पंढरपुरातल्या मालकाचे हात लागले हरिभाऊ गुरुजी, ती वाकळ त्या पोराला पांघरायला. ती किती नशिबवान पोरगा असेल बापू, काय पुण्य असेल त्याचं. पांघरली वाकळ. जनाबाईचं भजन सुरू झालं. खूप काम केलं त्या दिवशी, खूप काम. माधव महाराज मगर सांगायचे, त्या दिवशी पंढरपुरात एका माणसाचा दावा होता आणि दहाव्याच्या दिवशी आपल्याकडे सगळे कपडे धुतेत आणि पसाक्स धान्य भेटल या आशेनं त्या श्रीमंत घरच्या दहाव्याचं सगळं धुणं जनाबाईनं धुतलं होतं. पाठ ताटली आणि कणकण करू लागलं. 1-1:30 वाजेपर्यंत महाराज भजन केलं. देहधर्म आहे शरीराचा. पोतड्याच्या उशीवर अंग टाकलं आणि डोळा लागला. कधी कधी थंडीनं जाग यायची. अंगावरल्या वस्त्रानं हातपाय झाकली, तोंड झाकून घेतलं. थंडी वाजू लागली. 1:30 पावणे 2 वाजता पंढरपुरातल्या मालकाच्या अंगावरचा मखमली शालू असा हालू लागला.
आईसाहेब जाग्या झाल्या, तुटला आयुष्याचा दोर सांगतोय, जाग्या झाल्या आईसाहेब. आईसाहेबांनी मालकाला उठवलं, मालक मी बऱ्यापैकी तुमचे रात्रीचे प्रकार पाहिले. पांडवांना पुरोचन नावाच्या व्यक्तीने लाक्षागृहात पांडव असताना पेटून दिलं, त्यावेळेला तुमच्या अंगाला वरुता काया स्वेदायाम, सर्व अंगाला स्वेद घाम आला तुमच्या. आणि तुम्ही गरुडाला आमंत्रित केलं, ठेवणीचं सुदर्शन काढलं, सोडलं, चक्रा मारके धरणी फोडी, लाखा जोर में पांडव बैठे, गुप्ता आग लगाई, बिगरी किने बजाई नाथ मोरे. मग मी पाहिलं तुमच्या अंगाला घाम आलता. प्रभू, दुःशासनासारख्या नालायक व्यक्तीनं दुर्योधनासारख्या हरामखोर व्यक्तीचं ऐकून या भारत देशातल्या पवित्र स्त्रीचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला मालक मी डोळ्यानं बघितलं, तुम्ही सिंहासनावर बसल्या बसल्या तुमच्या शरीराचा कपडा तयार झाला. कपडा, देवाच्या शरीराचा माऊली कपडा तयार झाला. द्रौपदीच्या संरक्षणाकरता तलवारन सुदर्शनन बाण भातुडन गदा घेऊन नव्हते गेले. कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्र कैसे झाले माऊली. पांडुरंगे येव पांडुरंगे, जीवाचे जीव लगे येव पांडुरंगे. वस्त्र झाले वस्त्र. मी त्यावेळेला तुमच्या शरीराचा कपडा वस्त्र अंबर झालेलं पाहिलं. बघितलं मालक, मी बघितलं. एक बोलू मालक, पांडव वनवासात असताना मी कधी कधी जागे झाले की अंथरूण मोकळं असायचं. मला ते अंथरूण सांगायचं मालक वनात गेलेत. हे खूप प्रकार पाहिले तुमचे रात्रीचे. पण आजचा जो प्रकार आहे, तुमच्या अंगावरचं पांघरण हलतंय, काय प्रकार आहे. डोळे भरून आले आणि लक्ष्मीला सांगितलं, लक्ष्मी अख्खं जीवन मला जिनं ओवाळून टाकलंय, अख्खं जीवन मला जिनं ओवाळून टाकलंय. आज तिला थंडी वाजते ग, शालू घेऊन जाऊ का, शाल घेऊन जाऊ. जा मालक. आले तिथं. आता त्या जनाबाई होत्या, संवेदनशील माऊली होती. हा, काय काय दर्जा आहे महाराष्ट्राच्या मातीतल्या माऊल्यांचा, किती संवेदनशीलता. सात्विक सदाचारी पुण्यशील स्त्री दारातल्या बुटाचा आवाज आल्याबरोबर लक्षात येते मालकाचा बूट वाजतोय. इतकी कर्तव्याचं टोक ह्या भारत देशातली इतकी. रस्त्याने चालत असताना पाठीमागून एखादा भारदस्त व्यक्ती आल्याबरोबर पदराला हात जातोय, ती चाचळू सरसावला, पदर पुढे सरकतोय, ती भारत देशाची माझ्या महाराष्ट्राची माऊली आहे. जनाबाई किती अधिकारी असतील कल्पना करा, काय नाविन्य असेल जनाबाईच्या बाबतीत. नाही शालू पांघरला. त्याचं एक थोडंसं कोड सांगतोय. जनाबाईनं देवाला सांगितलं, देवा मी ज्या घरच्या भाकरी खाते त्या घरातली लोक सगळी जर गोदडी पांघरीत असतील आणि त्या घरातली जर दाशी शालू पांघरत असेल तर हे उचित आहे का. काय विवेक असेल, काय टोक असेल. ज्या घरातली मालक लोक जर गोदडं पांघरत असतील तर त्या घरातल्या नौकरणीनं शालू पांघरावा. मला असं वाटतं इतकं मालकाविषयी प्रेम नसलं तर नसू द्या, पण नवऱ्याविषयी इतका असावा. नवरा जर रात्रंदिवस लोकांच्या उसात दारे धरत असेल तर त्याच्या पगारीच्या पैशावर एकदानी घालून खुरपायला बाईनं जाऊ नये. घाल ना संक्रांतीच्या दिवशी, घाल लग्न कार्यात, पण त्याच्या अंगाला उसाची पाचट काचू काचू रेघा पडल्या आणि तू एकदानी काय घालायची. पतीची या मता अनुसरून पतिव्रत नियम आहे, त्याचा नियम आहे. श्रुतीनं प्रश्न केला, हे प्रभू विश्वाचे बाप आहात तुम्ही, जगाचे मालक आहात. स्वतःची झोप मोडून
तुम्ही जनाबाईला शालू घेऊन जाता, त्या जनाबाई किती मोठ्या आहेत. भगवंतानं सांगितलं ही संत किती मोठे आहेत मला सांगता येणार नाही. मी किती मोठा आहे तुला कळतो का? त्या श्रुतीनं सांगितलं आपण फार मोठे आहात. मग मी एवढा मोठा झालो ना, मला यांनंच केलंय. आमुचिया भावे तुझं देवपण हे का विसरवणी राहिलासी. पण बापू या संतांना सुद्धा नियम संपल्याच्या नंतर थांबता आलं नाही. तुटला आयुष्याचा दोरा, येर वाऊगा पसारा, विढोबा